12वी पासवर तुम्हाला देखील मिळू शकते सरकारी नोकरी. याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर जाहिरात आलेली आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत. इथं जे आहे तर ती तुमची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. पदसंख्या पण चांगली असणार आहे. याच्यामध्ये बघा त्यांच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले, बघा पुणे डिस्ट्रिक्टच्या या बँकेच्या वेबसाईटवर गेले तर बघा इथं शिपाई या पदासाठी जाहिरात आलेली आहे. आणि याची अर्ज करण्याची लिंक बघा इथं लिंक देखील सुरू झालेली आहे. तुम्हाला मी ही वेबसाईटची लिंक कमेंटमध्ये उपलब्ध आहे तर ते करून देतो. फक्त कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. ज्यांना ही लिंक पाहिजे असेल त्यांना ती लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देतो. आता डिटेलमध्ये मी माहिती सांगतो. पहिल्यांदा तुमचं जॉब लोकेशन काय असणार आहे? पुणे जिल्हा मध्यवर्ती बँका आणि त्यांच्या ज्या काही शाखा असतील तिथं तुमची ड्युटी असणार आहे. पदाचं नाव काय असणार आहे? पदाचं नाव असणार आहे शिपाई. जागांची संख्या किती असणार आहे? 289 म्हणजे जवळपास 290 पदं ही तुम्हाला इथं पाहायला मिळतील. इथं पेपर होणार आहे पण तो पेपर ऑफलाईन पद्धतीचा होणार. काय होणार आहे? ऑफलाईन पद्धतीचा पेपर असणार आहे. ऑनलाईन पेपर नसणार आहे. पेपर कसा असणार आहे ते मी पुढे सांगतो. आलं लक्षात? आता लेखी परीक्षेद्वारे फक्त पुणे जिल्ह्यातील, हे लक्षात घ्या की जे कोणी पुणे जिल्ह्यातील असेल फक्त तेच या भरतीसाठी फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात. लक्षात घ्या. म्हणून पुण्याचे जे काही उमेदवार असतील त्यांना संधी आहे, कारण की तुमचं स्पर्धा तुमचं कॉम्पिटिशन हे कमी आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा अर्ज जे आहेत तर ते 4 जुलै पासून सुरू झालेले आहेत. आपले 4 जुलै पासून सुरू झालेले आणि फक्त 10 जुलै पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. परीक्षा जरी ऑफलाईन असली फॉर्म मात्र ऑनलाईन भरायचा आहे. फॉर्म ऑनलाईन भरायचं. बघा इथं तुम्हाला हे लिंक दिसते का? तर या लिंकवर जाऊन तुम्हाला युजर आयडी पासवर्ड हे ते बनवून तुमचं जे आहे तर ते तुम्हाला इथं हे करायचं आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पेपर मात्र ऑफलाईन आहे, हे लक्षात घ्या. आता बघा इथपर्यंत आलो. ऑफलाईन पद्धतीने पेपर. बघा सूचना काय की पुणे जिल्ह्यातील जे काही असतील मूल रहिवासी तर त्यांना 100% प्राधान्य असेल. म्हणजे इतर जिल्ह्यातील उमेदवार इथं घेतले जाणार नाही. 100% फक्त पुणे जिल्ह्याचेच असतील. परंतु याच्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डवर पुणे जिल्ह्याचाच ऍड्रेस जो आहे तर तो पाहिजे. या दोन गोष्टी त्यांनी इथं जे आहेत तर ते सांगितलेले आहेत. आणि फॉर्म भरताना डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. जॉईनिंगच्या वेळी देखील डोमेसाईल सर्टिफिकेट एकदम काटेकोर पद्धतीने त्यांच्याकडून चेक केलं जाणार आहे, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता वयोमर्यादा जर पाहिली तर 18 आहे आणि जास्तीत जास्त ही 38 वर्ष पाहायला मिळते. 289 एवढी पदसंख्या आहे. पदाचं नाव आहे शिपाई. पात्रता काय पाहिजे? 12वी पास पाहिजे. 12वी पास सोबत त्यांनी काय म्हटले की समकक्ष पदविका पण चालेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचा 10वी आणि डिप्लोमा झाला असेल तर तो पण फॉर्म भरू शकतो इथं. आणि 12वी वाला तर कुठल्याही शाखेचा फॉर्म भरू शकतो. काही किती मार्कांनी पास झाला पाहिजे असं काही नाही म्हटलेलं. सोबत उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासूनचा रहिवासी असावा. म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट तेच असतं, 15 वर्षाच्या रहिवाशांना ते दिलं जातं. म्हणजे तो काही इश्यू नाही, फक्त डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याजवळ पाहिजे. 12वी पासचे उमेदवार इथं फॉर्म भरू शकतात. चांगली नोकरी आहे. वयोमर्यादा ही 1/8/2026 रोजी या डेट नुसार कॅल्क्युलेट केली जाईल. तुमची शैक्षणिक अर्हता पण याच डेट नुसार जी आहे तर ती कॅल्क्युलेट केली जाणार आहे. आलं लक्षात? आता ज्या काही महिला असतील, महिलांसाठी इथं विशेष सूचना आहे की ज्या काही विवाहित महिला असतील तर त्यांचे पती पुण्याचे मूळ रहिवासी पाहिजे. त्यांच्याकडे त्या पतीचे नावाचं मूळ अधिवास प्रमाणपत्र पाहिजे आणि तुमचं विवाह प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे असं असू शकतं ना की एखादी नाशिकची महिला ती नुकतंच लग्न करून गेली पुणे जिल्ह्यातील, तिला लाभ भेटेल का? भेटू शकतो, कारण की तिचे पती जे आहेत तर ते पुणे जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत म्हणून. आलं लक्षात? आता परीक्षा शुल्क जे आहे तर ते 1650 आहे. सोबत 18% जीएसटी आणि सर्व्हिस चार्ज. म्हणजे माझ्या अंदाजे हे फी खूप जास्त जाते ती पुढं. आता याच्यामध्ये पगार किती मिळतो लक्षात घ्या. पहिले जे 6 महिने असतात तुमचे 6 महिने तो तुमचा प्रोबेशन पिरियड असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 12,000 रुपये मिळतात. फक्त किती? 12,000 मिळतात. आणि त्या 6 महिन्यानंतर तुम्ही परमनंट होतात आणि त्याच्यानंतर तुमचा पगार ऍक्च्युअल शिपाईला जो पगार असतो तर त्या पद्धतीने तुम्हाला एक चांगला पगार इथं जो आहे तर तो मिळत असतो, हे लक्षात घ्या. बघा ही तुमची एक वेतन श्रेणी असते बँकिंग भाषेत. ही वेतन श्रेणी असते. दरवर्षी किती हा पगार वाढेल काय नाही वाढेल तर ते त्या संदर्भाचं असतं. आता मेन म्हणजे मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया, सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे. सिलेक्शनचे 2 टप्पे आहेत. किती? 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात तुमची लेखी परीक्षा होणार आहे ऑफलाईन आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत पण होणार आहे. आता शिपाईला मुलाखतची गरज नसते पण ठीक आहे, बँकिंग व्यवस्थेत घेतात ते. लेखी परीक्षा जी आहे तर ती जवळपास 70 गुण असणार आहेत. त्याला 70 गुण असणार आहेत आणि मुलाखतला 30 गुण असणार आहे. आणि टोटल हे जे 100 गुण असतील तर या 100 गुणांच्या आधारे अंतिम कट ऑफ
डिसाईड करण्यात येईल आणि त्याच्या आधारे तुमची निवड जी आहे तर ती करण्यात येईल, हे इथं लक्षात घ्यायचंय. बघा 70 गुणांची OMR बेस म्हणजे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. काय ऑफलाईन पद्धतीने परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. MCQ पॅटर्नची असणार आहे. MCQ पॅटर्नची असणार आहे. परीक्षेचं माध्यम मराठी असेल म्हणजे सर्व प्रश्न मराठीत असतील. एकूण 70 प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नात 1 गुण असेल. माझ्या अंदाजे इथं कुठेही त्यांनी निगेटिव्ह मार्किंग सांगितलेलं नाही आहे आणि एकूण वेळ तुमच्या 75 मिनिटांचा जो आहे तो इथं पाहायला मिळणार आहे. विषय कोणते कोणते असतील ते इथंच लक्षात घ्या. बघा पहिला विषय कोणता आहे, शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती, 20 गुण असतील. 20 गुण म्हणजे 20 प्रश्न. बँकिंग आणि सहकारावर 15 प्रश्न. सामान्य ज्ञान चालू घडामोडीवर 15 प्रश्न. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था 10 प्रश्न. बुद्धिमापन चाचणी 10 प्रश्न. असे 70 प्रश्न, 70 गुण आणि वेळ असेल 75 मिनिटे. 75 मिनिटे एवढा वेळ त्यांना इथं पाहायला मिळणार आहे. आता जेवढे काही पद असतील तर त्याच्या 1/3 उमेदवार हे मुलाखतीसाठी म्हणजे इंटरव्ह्यू साठी बोलवले जाईल. इंटरव्ह्यू हा 30 गुणांचा जो आहे तर तो असणार आहे. या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला पुणे जिल्ह्याविषयी माहिती विचारली जाणार आहे. त्याच्यामध्ये बघा उमेदवाराची व्यक्तिमत्व, शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य, बँकेविषयी प्राथमिक माहिती, पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान, सेवावृत्ती, सहकारातील मूलभूत तत्वे, शिष्टाचार इत्यादी बाबींवर 30 गुणांवर जे आहे तर ते प्रश्न तिथं विचारतील, हे इथं लक्षात घ्यायचंय. ओके, आता हे अशा पद्धतीने सर्व दिलेले 100 गुणांच्या आधारे अंतिम निवड होईल, ज्याच्यामध्ये 70 गुण तुमचे लेखीचे आणि 30 गुण जे असतात तर तुमचे ते मुलाखतीचे, असं एकत्र करून सर्व गुण जे आहेत तर ते देण्यात येतील. तर अशा पद्धतीने माहिती होती मित्रांनो. आता याच्या पुढे आपण जे आहे तर ते फॉर्म कशा पद्धतीने भरला पाहिजे, काय काय डॉक्युमेंट्स लागतात तर ते सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. आता बरेच उमेदवारांना याच्याविषयी थोडी अडचण असेल की हा नवीन सिलेबस आहे. बघा आता या नवीन सिलेबस संदर्भात जे आहे तर ते लवकरच आपण तुमच्यासाठी काही मार्गदर्शन वगैरे करता येईल तर पाहणार आहोत. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे काय की याची PYQ आणि टेस्ट या दोन्ही सुरू कराव्यात का, तर याच्या संदर्भात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की टेस्ट असं टाईप करून पाठवा. तर याची लवकरच आपण टेस्ट सिरीज किंवा PYQ प्रश्न जे असतील तर तुमच्यासाठी सुरू करू. फक्त मला कमेंटमध्ये टेस्ट असं लिहून पाठवा. जास्तीत जास्त उमेदवारांची मागणी असेल तर इग्नाइट अकॅडमी लवकरच याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन जे आहे तर ते करेल. याच्या संदर्भात आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.